पप्पा घरी येत ना तोवर मोबाईल वगैरे बघून घ्यायचा, कारण अद्विकला माहितीये पप्पा कामाला गेले की आपल्याला मोबाईल भेटणार नाही, त्याच्यामुळे त्याचं मोबाईल बघायचं चाललं होतं. आणि आम्ही मस्त इथे सकाळ सकाळी चहा पित होतो, कारण दिवसाची सुरुवात ना चहानेच होती. चहा जर पिला नाही ना की दिवसभर करमत नाही, त्याच्यामुळे मस्त असं गरमागरम चहा पिला. आणि आमच्या आईला नाही ते ड्युटी लागली होती चिंचा फोडायची, कारण आईने ना गावाकडून चिंचा आणल्यात, त्या काय अजून फोडल्या नव्हत्या. आई म्हटल्या खराब वगैरे होतील, मग आई मस्त इथे चिंचा फोडत बसल्या होत्या. आणि मी बघितलं का मस्त चिकनच्या रस्स्यात ना तुकडे शिजवले होते. म्हणजे ही रेसिपी ना मला खूप आवडती, म्हणजे खूप छान लागते, लहानपणापासून मस्त खात आलेली आहे मी. तर म्हटलं चला जेवण करूया, पण तेवढ्यात हे माझं बाळ उठून बसलं. आता काय नाही, आता हा शांतच आहे, थोड्या वेळ ताईच्या मांडीवरती बसणार, पण थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते हा कसा करतोय. आणि इथे बघितलं का आमच्या घरात ना एक नवीन मेकअप आर्टिस्ट तयार होतीये, म्हणजे आईचा ना रोज परी मेकअप करते, म्हणजे मुलींचं कामच ते की कोणाचा ना कोणाचा मेकअप करायचा. त्याच्यानंतर ना एकच घास खाल्ला होता मी, आणि बघितलं का अद्विक एवढा मोठ्या मोठ्याने रडायला लागला ना, म्हणजे त्याला कारणच पाहिजे माहितीये का. मी रोज जेवायला बसले की तो रोज असाच करतो. त्याचे पप्पा घरी असले की त्याच्या पप्पाला असा त्रास देतो, आणि मी असले की मग मला असं करतो. मग जाऊ द्या म्हटलं, ताट ठेवलं साईडला आणि त्याला मांडीवरती घेऊन बसले. तेवढ्यात मला एका पार्सलवाल्याचा फोन आला होता की तुमचं पार्सल आले. एवढ्या उन्हामध्ये निघाले होते माझं पार्सल घ्यायला, आणि एवढं ऊन तर लागते ना की बापरे काय सांगायचं. घरी येऊन बघते तर काय अद्विक मस्त खेळत बसला होता, पाण्याला खेळत होता. म्हणजे त्याला माहिती आपल्याला कोण ओरडणार नाही, आणि जर कोणी ओरडलं तर आपण रडणार, त्याच्यामुळे ना तो त्याच्या धुंदीतच असतो. आणि मी पण जास्त काय त्याला हे करत नाही, ओरडत बसत नाही, कारण तो आत्ताच खेळतोय, त्याचं खेळायचं वय, त्याच्यामुळे जास्त काय लोड घ्यायचा नाही. त्याच्यानंतर ना उडदाची डाळ ना दळायला टाकायला जायचं होतं, मग निघाले होते पिशवीत घेऊन. आणि आम्ही निघालो, आणि आमच्या मागे ना लेकरं येणार नाही असं कधी होईल का. अद्विक चिऊ परी सगळेच निघाले होते. मग निघाले होते मी अद्विकला घेऊन, आणि चप्पल बघितली का, असली डेंजर चप्पल घातली होती ना, म्हटलं जाऊ द्या कोण बघणार आहे आपल्या पायाला. त्याच्यानंतर गेलो होतो, डाळ वगैरे दळायला टाकली, आणि घरी आल्यानंतर आमची परी ना अद्विकला उचलून घेत होती. म्हणजे खरंच लेकरं भरभर मोठे होतात हे ऐकलं होतं ना आम्ही, ते आता सध्या आम्ही समोर बघतोय, त्याच्यामुळे ना खरंच खूप नवल वाटतं प्रत्येक गोष्टीचं. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.